मनोज जरांगे पाटील आणि मुंबई पोलिसांना उच्च न्यायालयानं नोटीस पाठवलेली आहे। 2 आठवड्यात आपलं म्हणणं मांडण्याचे आदेशही या ठिकाणी देण्यात आलेले आहेत। आंदोलनासंदर्भात पोलीस आणि राज्य शासन कायदा आणि सुव्यवस्था कशी राखणार आहे या संदर्भात माहिती देण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। आंदोलनासंदर्भात आपली भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश देखील आता मुंबई हायकोर्टानं दिलेले आहेत। यावेळेस एक महत्त्वाची बातमी, जरांगे आणि मुंबई पोलिसांना आता न्यायालयानं नोटीस बजावलेली आहे। मुंबई हायकोर्टानं ही नोटीस बजावलेली आहे। आंदोलनादरम्यान कायदा आणि सुव्यवस्था कशी राखणार या संदर्भात माहिती द्या असे आदेश देण्यात आलेले आहेत। आंदोलनासंदर्भात भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश देखील मुंबई हायकोर्टानं आता दिलेले आहेत। या संदर्भात एक नोटीस देखील मुंबई पोलीस आणि मनोज जरांगे यांना बजावण्यात आलेली आहे। यावेळी एक महत्त्वाची बातमी, सुधाकर कश्यप आमचे प्रतिनिधी यावेळेस आपल्याबरोबर फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत। सुधाकर कश्यप, आपण बघतोय की आता मनोज जरांगेंना देखील या ठिकाणी नोटीस पाठवण्यात आलेली आणि मुंबई पोलिसांना देखील कशा पद्धतीने आता या नोटीसला उत्तर देऊ शकतात, कारण उद्या 26 तारखेला मनोज जरांगे जे आहेत ते मुंबईत येत आहेत। एकूणच हायकोर्टाचा जो काही आदेश आहे त्या अनुषंगाने मनोज जरांगेंना मुंबईमध्ये आंदोलन करण्याची एक प्रकारची सवलतच मिळालेली आहे, कारण त्यांना 2 आठवड्याचा कालावधी दिलेला आहे। त्यांना कुठेही हायकोर्टाने रोखलेलं नाहीये, ते मुंबईमध्ये येऊ शकतात, आंदोलन करू शकतात। मात्र ते आंदोलन कशा प्रकारे करणार आहेत, त्याचप्रमाणे काय त्यांची यंत्रणा असणार आहे, कोण कोण त्यांच्यासोबत असणार आहे, किती लोक त्यांच्यासोबत असणार आहे, ही सगळी माहिती जी आहे ही जरांगेंना कोर्टासमोर द्यावी लागणार आहे। दुसऱ्या बाजूला आझाद मैदान पोलीस स्टेशनला देखील नोटीस बजावण्यात आलेली आहे। हे सगळं आंदोलन जे ते आझाद मैदानमध्ये होणार आहे, त्याच्यामुळे त्या ठिकाणी मुंबई पोलिसांनी कशा पद्धतीने बंदोबस्त केलेला आहे, जी हजारोच्या संख्येने लाखोच्या संख्येचे लोक आले तर त्यांचं नियोजन काय केलेलं आहे, कशा प्रकारे बंदोबस्त असणार आहे, एकूणच या अनुषंगाने मुंबई पोलिसांना आपलं म्हणणं आता हायकोर्टात मांडायचं आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे राज्य सरकार पण या प्रकारामध्ये पार्टी होतं, त्याच्यामुळे राज्य सरकार ही संपूर्ण जबाबदारी जी आहे ही राज्य सरकारची असं कोर्टाने म्हटलेलं आहे। त्याच्यामुळे कायदा सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी राज्य सरकारची असल्याने राज्य सरकारने याबाबतचं नियोजन करावं आणि त्याचं नियोजन काय आहे त्याच्याबद्दलची माहिती देखील कोर्टाला सादर करावी असे आदेश न्यायमूर्ती अजय गडकरी यांनी दिलेले आहेत। त्याच्यामुळे 2 आठवड्याचा कालावधी दिलेला आहे। 2 आठवड्यामध्ये तिघांना महत्त्वाचं आपलं म्हणणं जे आहे ते हायकोर्टासमोर मांडायचं आहे आणि दरम्यानच्या काळात जरांगे यांचं आंदोलन होणार आहे। बिलकुल, धन्यवाद सुधाकर आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर आपण बघतोय कायदा सुव्यवस्था कशी राखणार या संदर्भात आता नोटीस बजावण्यात आलेली आहे। या संदर्भातली माहिती कोर्टाला आता मनोज जरांगे आणि महाराष्ट्र शासन तसंच पोलिसांना कळवावी लागणार आहे।